आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे मावळे मालवण या ठिकाणी जो स्मारक घेऊन गेलो होतो, त्या स्मारका पाठीमागची एकच आमची प्रामाणिक भावना होती. आम्हाला ना प्रशासनाला विरोध करायचा आहे, म्हणजे कंत्राटदार आहे जे कोणी तिनं त्यांच्यामुळे ज्या घटना घडल्या असतील, आम्हाला कुणाला विरोध नाही आहे. आमची फक्त शिवप्रेम म्हणून ही भावना आहे की आमच्या भावना दुखावल्या गेल्या ती कोसळलेलं स्मारक बघून. पण त्याच्यावर आम्हाला वाद करायचा नाही आहे, पण त्या जागी आम्हाला एक प्रतिसाद द्यायचा होता. शासनाला मदत करायची होती की बाबांनो, जे वाद आता पेटत आहे, जे राजकारण होते ते कुठंतरी थांबलं जावं, म्हणून आम्ही ते शिवस्मारक या ठिकाणून घेऊन गेलो. अगदी 700 किलोमीटरचा प्रवास आम्ही एका रात्रीमध्ये पूर्ण केला. 15 मावळे गेलो, पण प्रशासनानं आम्हाला थांबवलं. त्यांच्याही आम्ही विनंतीला मान दिला, कारण आम्ही संविधानाला मानतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो. परंतु आम्ही जो वेळ दिलाय तो का दिलाय याच्या पाठीमागची भावना हीच आहे की त्या ठिकाणी लवकरात लवकर स्मारक बसवावं. प्रशासनाकडून होईना, पण प्रशासनाकडून त्यांच्या प्रक्रियेमधून त्यांना वेळ मिळत नसेल तर आमची एक स्पष्ट भूमिका आहे, आम्ही जो वेळ दिलाय त्या वेळेत जर स्मारक बसत नसेल तर आम्हाला छत्रपती शिवरायांचा आम्ही मावळे आहोत. महाराजांना जो गनिमी कावा केला तो गनिमी कावा आम्हाला सुद्धा करता येतो. म्हणून आम्ही स्पष्ट सांगतोय की आम्ही त्या ठिकाणी गनिमी कावा पद्धतीनं पुतळा बसवण्याचा विषय हा नंतर येतो, पण त्या ठिकाणी प्रशासनाच्या समोर आम्ही सगळे शिवप्रेमी तो पुतळा स्मारक तिथं उभारू असं आम्हाला सांगायचं आहे. त्याबद्दल आम्ही अगदी 2 दिवसामध्ये संभाजीनगरच्या आमच्या आता ठरलं की क्रांती चौकामध्ये आम्ही आमरण उपोषण करणार आहे. म्हणजे शासनासमोर आम्ही दोन्ही मार्गाने जातोय. एक क्रांती चौकामध्ये आमच्या काही अनेक मागण्या आहेत, त्या मागण्या पण आम्ही त्या तिथं घेऊन जाणार आहे. आणि शासनानं त्या स्मारकाला परवानगी देण्याचं मोदी साहेबांच्या हाताने उद्घाटन झालं होतं, तिथं ऑलरेडी परमिशन होती. त्यामुळे आता काही नव्याने परमिशन घ्यायची गरज नाही आहे. तोपर्यंत तरी आमचं अश्रूर स्मारक त्या ठिकाणी बसवावं. त्या स्मारकाची कुठलीही तुटफूट होणार नाही, त्याची कुठलीही नुकसान होणार नाही याची जबाबदारी आमच्यावाली आहे. हेच आम्ही या पत्रकार माध्यमातून स्पष्ट करतोय. तर सर्व पत्रकार बांधवांना आमची नम्र विनंती आहे की आपण ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचवून सर्व शिवप्रेमींना जागृत करून आमच्यापर्यंत नक्कीच आम्हाला ते सहकार्य करतील आणि आपण नक्कीच तो पुतळा त्या ठिकाणी बसलेला बघू असं आमची आशा होती. तुम्ही ते नेमके गेले ना, प्रशासक कोणते अधिकारी होते जे उच्च अधिकारी ज्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली? तहसीलदार मॅडम होत्या, तिथे PSI होते, API होते, BDO होते, तिथे जेवढे प्रशासकीय अधिकारी होते. ती जागा जरी नेहमीची असली तरी ते सगळं अधिकार तहसीलदारांकडे आहे. मग तहसीलदार मॅडम रात्री 1 वाजता आमच्या संघटनेने संवाद साधला, आमचं निवेदन त्यांनी घेतलं. पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करत पोलीस बंदोबस्ताच्या बाहेर मालवण शहराच्या बाहेर आम्हाला पुतळ्यासह बाहेर दिलं. पण नंतर आम्ही तो समजून घेतलंय की सरकारकडून लवकर होणार नाही, म्हणून आम्ही आमचं स्मारक मालवण या ठिकाणी शिवप्रेमींच्या सहकार्यानं सुरक्षित ठेवलंय. आम्ही ते गनिमी कावा पद्धतीनं शासनानं नाही केलं तर आमची संघटना ते बसवणार. काय होत असं तर ते राजकारण कुठेतरी केले जात आहे. येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने असेल किंवा प्रत्येक निवडणुकीच्या अनुषंगाने असेल, महाराजांच्या नावाचा वापर केला जातोय, तो कुठेतरी थांबला पाहिजे. आज आपण पाहतो की कुठलाही नेता असेल किंवा कुठलाही राजकीय पुढारी असेल, त्याला जर का उभा राहायचं असेल तर महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तो उभा राहू शकत नाही. पण कुठल्याही राजकीय नेत्यांना किंवा कोणालाही असं वाटत नाही की महाराजांच्या स्मारकाची ही अवस्था व्हायला पाहिजे होती. पण जे झालंय त्यावरती बोलण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे होतं की महाराजांचं जे स्मारक आहे ते तिथे असायला पाहिजे, कारण त्या स्मारकाने ती तुम्हा आम्हा सर्वांना एक ऊर्जा भेटते. महाराज हा आपल्या अस्मितेचा विषय आहे आणि त्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा विषय असताना आपण सुद्धा आपली एक प्रामाणिक भूमिका घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आमच्या या संघटनेच्या माध्यमातून 16 फुटी अश्वारूढ स्मारक या मालवणच्या आपल्या राजकोट ठिकाणी असायला पाहिजे ही भावना प्रामाणिकपणाने घेऊन येत्या 10 दिवसांचं अल्टिमेटम आम्ही सरकारला देतोय की प्रशासनाने आम्हाला रीतसर परवानगी द्यावी आणि नाहीच दिली तर ज्या पद्धतीने आम्ही बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे 35 वर्षापासूनचा छत्रपती शिवरायांचा स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता, तो आम्ही गनिमी काव्याच्या पद्धतीने मार्गी लावला. त्यामध्ये सुद्धा आमच्या 9 शिवप्रेमींना अटक करण्यात आलेली होती. आम्ही त्यास सुद्धा सामोरे जायला तयार आहेत आणि जे काही होईल त्यापुढे त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील हे सुद्धा आम्ही येथे फक्त सांगू इच्छितो. तुम्ही आता जे सांगितलं पण तुम्हाला माहिती आहे ना की पुतळा बसवायचं एक आगळं नियोजन असतं, कारण की त्याला परमिशन लागतात, सगळं लागतात. तुम्ही थेट कसं म्हणजे कायदे घेतले कसं केलं ना? नाही, कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना आम्ही प्रशासनाला त्या दिवशीचं सहकार्य केलेलंच आहे, कारण की त्यांनी आम्हाला स्मारक तिथून, कारण की तिथली जी सध्याची परिस्थिती आहे ती खरंच खूप म्हणजे वेगळी परिस्थिती, तिथे राजकारणाचा दबाव असेल किंवा काही ज्या गोष्टी असतील त्याला सहकार्य करत आम्ही तो स्मारक आता त्याच्या मागण्यांच्या हद्दीतून बाहेर आणलेला आहे. पण आता आपण पाहतोय की तिथं जी काही परिस्थिती आहे ती खरंच बघवणारी नाहीये, त्यामुळे तिथे स्मारक असायलाच पाहिजे ही प्रामाणिक आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारला 10 दिवसाची अल्टिमेटम यासाठीच देतो की त्यांनी आम्हाला रीतसर परवानगी द्यावी स्मारक बसवण्यासाठी. बरोबर, पण तुम्ही सरकारच्या विरोधात असेल किंवा प्रत्येक पक्ष चिडचिड करताय, पण तुमचं पण दिसून येत नाही तेवढे, पण तुम्ही एक भावना हे करता हे सरकारच्या विरोधात म्हणता येणार नाही किंवा कुठल्याही
कोणाच्या आम्ही विरोधात किंवा कोणाच्या बाजूने आम्ही नाहीये. तर आम्हाला फक्त एवढीच प्रामाणिक इच्छा आहे की तिथे स्मारक असायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की महाराजांच्या स्मारकाचे जे फोटोज व्हायरल होतात ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, ही प्रामाणिक भावना आमची आहे. तर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला अटक करण्यात आली की काय, तुमच्यावर कारवाई केली? नाही, तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला अटक वगैरे करण्यात आलेली नाहीये, कारण आम्ही प्रशासनाला त्यावेळेस सहकार्यच केलेलं होतं. प्रशासनानं उलट तत्परता दाखवली. रात्री 1:30 वाजता तिथल्या ज्या कार्यरत तहसीलदार आहेत नाटे म्हणून त्यांनी 1:30 वाजता तिथे पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सगळ्यांनी आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. त्यांनी रात्री मला वाटतं 1:30 वाजण्याचा वेळ होता, त्यावेळेस आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं. त्यावेळेसही सगळे प्रशासकीय अधिकारी जागे होते. म्हणून आम्हाला असा पुढे विरोध करण्यात नाही आला. त्यांनी फक्त सांगितलं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सध्याची परिस्थिती बघता मी हे जे स्मारक आहे मालवण जिल्ह्याच्या हद्दीतून थोडंसं बाहेर न्यावं अशी त्यांना आम्हाला विनंतीच केली. आणि त्यानंतर पत्रकार बांधवांशी सकाळी चर्चा करताना आम्ही ते सर्व सविस्तर सांगितलं. प्रशासनाचं सहकार्य, माझा फक्त मुद्दा एकच आहे आमचा की सगळेजण तिथं जात आहेत, सत्तेतील असो विरोधी पक्षातील असो, प्रत्येक जण तिथं राजकारण करून फक्त येणाऱ्या आगामी काळात निवडणूक आहे त्या अनुषंगानं वातावरण कसं दूषित करता येईल त्या हिशोबाने सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे. पण एकही राजकीय पुढारी तिथे येऊन आला नाही की मी माझ्या स्वखर्चातून देतो. स्मारक जे बनलंय ते सगळं आपल्या करत न बसलंय. सगळं महाराष्ट्रातले शिवाजी महाराजांना प्रेम करणारे एकदा जर तुम्ही आव्हान केलं आपण पत्रकार बांधवांनी की स्मारक लवकरात लवकर व्हायला पाहिजे, तर मला वाटतं महाराष्ट्रातून करोडो शिवप्रेमी तिथे येतील. आपल्या रोजीरोटीतलं काही ना काही हिस्सा ते छत्रपतींची अस्मिता जिवंत राहावी म्हणून देतील. बस आम्ही तीच भूमिका घेतली की प्रत्येक गोष्टीला कोणाच्याच म्हणत नाही आहे की स्मारक पडावं वगैरे अशा प्रकारे. ठीक आहे, ती दुर्दैवी घटना झाली, त्याला जे दोषी आहेत, जो कोणी शिल्पकार असेल किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तात्काळ शिक्षा व्हावी, त्यांची सखोल चौकशी व्हावी. किंबहुना मी असं म्हणतो की त्यांना हयातभर आयुष्यभर त्या स्मारकाजवळ त्या स्मारकाची काळजी घेण्यासाठी जे नवीन स्मारक उभा करतील त्याची काळजी घेण्यासाठी तिथं बसून ठेवावं. हे त्यांना स्व इच्छेने त्यांना त्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे. पायचित्त म्हणून त्या सगळे जे पण दोषी आहेत त्यांनी तिथं महाराजांच्या पुतळ्याच्या पायापाशी आयुष्यभर आम्ही इथं सेवा करत राहू अशी भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे, ती पण नाही घेतली. आमची प्रामाणिक भूमिका अशीच आहे की जे राजकारण होत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, जे राडे होत आहेत ते थांबवा. महाराज फक्त शासन प्रशासनाची किंवा सरकारची जबाबदारी नाही, ही आपल्यासारख्या शिवप्रेमी शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या मावळ्यांची सुद्धा अस्मितेचा विषय आहे. त्यामुळं आमची प्रामाणिक भूमिका घेऊन की ते सगळं बंद करून आज रोजी जर सरकारकडनं किंवा कोणाकडनं ते जर होत नसेल तर आमच्याकडे शिवाजी महाराजांचा पुतळा तयार आहे. आम्ही तो तिथे स्वखर्चातनं आणि स्वइच्छेने देण्याची जबाबदारी घेतो आणि प्रशासनानं तो त्यांच्या हस्ते का असणार तो पुतळा तिथे ठेवावा जोपर्यंत शासन नवीन पुतळा तितकी जबाबदारी ठेकेदारांची, तितकी जबाबदारी इंजिनियर आणि अधिकाऱ्याची पण असते. संबंधित अधिकाऱ्यावर पण तीच कारवाई व्हायला पाहिजे. नाही, 100% संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावरती नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे, ही सुद्धा आमची भावना आहे.